तर आता आपण परत आलेलो आहोत आपल्या कॅम्पिंग साईडला आणि बघा आताचा जो नजारा आहे हा वेगळा डिफरंट आहे. लाइटिंग सगळी चालू केले तर मी दाखवतो तुम्हाला आज जाऊन. आता तर अशा प्रकारे आता बघा संध्याकाळचा व्ह्यू चेंज झालेला आहे. मगाशी तुम्हाला दाखवला आता पूर्ण लाइटिंग दिसते आजूबाजूला. अजून अंधार झाला की अजून सुंदर दिसेल. थोड्या वेळात लाईव्ह सिंगिंग वगैरे सगळं चालू होईल. नाही मी घेतच मी घेतला इथला. तर आता आपण इकडे चुलीवरची मिसळ ना चुलीवरची आहे नाही चुलीवरची मिसळचा आनंद घेणार आहोत. मगापासून काही खाल्लं नव्हतं. बीचला वगैरे जाऊन आलो होतं. आता मिसळ घेऊ आणि छान पोटपूजा करूया आता. तर आता मस्त आपण बॅडमिंटन खेळत होतो आणि इकडे आता म्युझिकल चेअर चालू झालाय. गेम शो ठीक आहे ना कव्हर करूया फक्त. खूप वर्षापूर्वी खेळले असेल. लहान असताना खेळायचो. गावी गेल्यानंतर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज गुढीपाडवा ह्याच्यासाठी आपण संगीत खुर्ची लेडीजचं म्युझिकल चेअर चालू आहे. हिंदी समजतं इंग्रजी समजतं. तुम्हाला यायचंय आई तुम्ही येणार उभे राहा ना. बोलगा उभे राहा तेव्हाच किती निघणार. नाहीतर एक तास बसतच राहणार सगळेजण. दोघं जण तरी आधी सगळे सगळ्यांना खेळायला मिळणार आणि आऊट झालं निघायचा. ठीक आहे ओके. डीजे ऑपरेटर तुम्ही सुद्धा या. 2 जण. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की इथे आल्यानंतर आपण एक वेगळा अनुभव पण घेणार आहोत पोपटीचा. पोपटी खूप फेमस आहे सगळीकडे खास करून कोकणामध्ये. तुम्हाला माहीत असेल रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही भरपूर वेळा केले. माझ्या गावीही केले. तर आज तोच अनुभव आपण इथे घेणार आहोत. ते खास बघायला आलोय. या शेंगांचा सीझन असतो ना आहे ना. मग हे आता किती महिने हा सीझन आता भेटतात ना सारख्या थंडीपर्यंत भेटतील ना. होळी होळी नंतर नसतात त्या शेंगा. अच्छा नाही मग तेव्हा पोपटी लागत पण नाही. आता थंडीमध्येच करतात सर्व सामान मिक्स केला. तर आता इकडे सगळं मिक्स केलेलं आहे. बटाटे शेंगा वगैरे पावट्याच्या शेंगा बोलतात ना याला. या घेवड्याच्या शेंगा पावटा घेवडा पावटा पावटा घेवडा. अच्छा आणि तिकडे नाही असं काही ना. घेवड्याच्या वेगळ्या असतात पावट्याच्या वेगळ्या असतात. पावट्याच्या तर शेंगा पावटा आहे घेवडा आहे वाटाणा आहे लसूण आहे चिकन आहे बटाटे आहेत मक्के आहेत आणि कोणता पाला अंडी आहेत. अंडी आहेत. कोणता पाला टाकलेला दादा. माझे अर्धे एफर्ट राकेश भाऊंनी कमी केलेले आहेत. थँक्स फॉर दॅट. आणि हे सगळं झाल्यानंतर हे मडकं इकडे लागणार आहे आणि त्याच्यानंतर पोपटी रेडी होईल आपली आणि मग ती आपण एन्जॉय करूया. आणि आता तिकडे बार्बेक्यू वगैरे लागला आहे. थोड्या वेळात डान्स वगैरे होईल. सिंगिंग होईल. लाईव्ह सिंगिंग होईल.
डान्स कॉपीराईटमुळे कव्हर नाही करू शकणार, पण मी करेल बॅकग्राऊंड म्युझिक चेंज करून वगैरे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू आपण कव्हर करणार आहोत. आणि रात्रीचं ॲम्बियन्स तर बाबा जबरदस्त झालं, जबरदस्त. यू कॅन कम विथ युअर फॅमिली एनी टाईम. इकडे मस्तपैकी बार्बेक्यूची तयारी झालेली आहे बघा. आणि थोड्या वेळातच सर्व होणार आहे सगळ्यांना. आता पाहूनच तोंडाला पाणी यायला लागलंय. लवकर लवकर आपण पण एन्जॉय करणार आहोत सगळं थोड्या वेळातच. सगळ्यांची टेबल शिफ्टिंग चालू आहे. त्याचं कारण असं आहे की तिकडे आता लाईव्ह सिंगिंग चालू झालंय. चालतील ना. आणि इथे सगळे महाराष्ट्रांचंच आहेत की नॉर्थ साऊथचे पण कोण आहेत. जितनो धूप लगी आवे तुम्हें छाँव बन जावा, तेरी खुशियों के खातिर मैं सारे जग से लड़ जावा, कि यही मेरी आरज़ू कि तेरा ही मैं साथ दूँ, तेरा बन के रहूं सदा मैं परछावा, मेरी हीर मैं तेरा राजा, करता हूँ मैं तुझसे ये वादा, तेरे बगैर ना कोई दूजा सोनिए, तू मेरी हीर मैं तेरा राजा, करता हूँ मैं तुझसे ये वादा, तेरे बगैर ना कोई दूजा सोनिए. ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई, जिस्म जैसे अजंता की मूरत कोई. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. जैसा यार कहा ऐसा यार आना, ये दोस्ती नहीं. अशा प्रकारे धमाल करू शकता तुम्ही इकडे. तोड़ के तम गए, तेरा साथ ना छोड़ के. पोपटीची मडकी बाहेर काढलेली आहे ते बघा. हा चालेल. नाही बट ते करपला तरी आतमध्ये व्यवस्थित असेल ना. चिकनची टेस्ट बघितली. हो छान झाले. चिकनच खाल्लं पहिलं. स्मोकी फ्लेवर मध्ये. ओके ना. हो स्मोकी. मस्त झालं. हे पण भारी झालं. शेंगा पण भारी लागतात. इवन साला सकट भारी लागतात. अब तो आदत सी है मुझको ऐसे जीने में.
पाहिले मी तुला तो मला पाहिले कधी कुठे मन वेडे गुंतले पाहिले मी तुला हो हो ला 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 कधी उतराला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा तर रात्रीचे 12 वाजलेत, अजून सगळी एन्जॉयमेंट चालू आहे बघा. आणि आपण पण फुल धमाल केलेली आहे. गणेश फुल धमाल केलेली आहे. इतकी धमाल केली की थकलोय मी आता धमाल. नाचून नाचून थकलोय अक्षरशः आपण. आणि ऑल पीपल्स आर एन्जॉईंग. खरंच छान आहे. म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर बीच कॅम्पिंग माहोल छान आहे. जो ओनर आहे मित्रच आहे आपला, म्हणजे राकेश भाऊंचा मित्र आहे. तर ही इज व्हेरी डेडिकेटेड. म्हणजे त्यांनी गाणं इकडे जे गायलं ना, जी सिंगिंग होती, इट वॉज अमेझिंग खरंच. लिटरली चिप थ्रिल्स ग्रेट डील्स म्हणतात ना, त्यातला हा प्रकार आहे. म्हणजे इतकं बजेटेड आणि इतकं जबरदस्त ग्रेट डील तुम्हाला इतक्या मुंबईच्या जवळ अजिबात नाही भेटणार. खरंच नाही भेटणार. इट्स वर्थ टू कम 100 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई. चालू आहे अनाउन्समेंट तिकडे. 100 किलोमीटर आहे मुंबई पासून, बट इट्स टोटली वर्थ. सो डू विजिट. अजून रात्र संपलेली नाहीये, बाकी आहे. जॅमिंग सेशन वगैरे बाकी आहे, जेवण बाकी आहे, सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे. उद्याची सकाळ बाकी आहे. उद्याची सकाळ तुम्हाला दाखवायचे. तर व्हिडिओ सोडून आता एवढ्यात जाऊ नका. तुम्ही इथे सगळे आलात आणि खरंच रात्रीचे की सकाळचे काय सांगू, 2:45 झालेत. मध्यरात्रीचे 2:45 झालेत. आणि फुल असं धम्माल एन्जॉयमेंट केल्यानंतर मी दिसणार नाही तुम्हाला आता यावेळी, त्यामुळे मी फक्त बोलत राहतो. आणि हे सगळे दिसत आहेत ना, चालत आहे ना. आता आपण चाललोय बीचकडे. खूप लेट झालं, नाही तर बीचच्या इथे जाऊन गाणी वगैरे गायचा प्रोग्राम होता, पण तो कॅन्सल झाला आहे. तर आता आपण चालत चालत चाललोय बीचकडे. समोर आहे आपली बीच कॅम्पिंग. आणि हा एक्सपिरियन्स बघा. आता समुद्राला भरती आले, पाण्याचा आवाज इथपर्यंत येतोय. एकदम डिफरंट एक्सपिरियन्स. म्हणजे जे पाणी 2 किलोमीटर लांब होतं मग अशी संध्याकाळी आलेलो, ते पाणी आता जवळ आलंय. जवळ म्हणजे आतमध्ये जायला जागा नाही आहे, एवढे जवळ आले. 2 किलोमीटर तरी होतं 1.5 किलोमीटर. वाव. एक माणूस गायब आहे. 4 किलोमीटर एक माणूस गायब आहे. झाडावर चढला का बघा. झाडावर चढला का बघा. मज्जा घेऊन त्याला परत अडकला झाडावर. सुपर. ती बोट आहे तिथे. हो ती माहिती आहे ना मगाची लाईट दगडांमध्ये अडकलेली ती. आवटी होती. फक्त आवाज आहे का पाण्याचा. खूप छान वाटतंय. ऑल थँक्स टू दिस गाय मिस्टर ब्लॉगर कॉप. अंधारात दिसत नाही आहेत
पण दिवसभर तुम्ही बघितलं यांना आज. आम्ही दोघंच राईड करत आलेलो आणि वरती गॅलेक्सी पण आपण एक्सपिरियन्स करतो. तिकडे पाण्यामध्ये बोट आहे समोर. तर फायनली आपण आलेलो आहोत टेंटमध्ये. माझ्या आयुष्यातलं पहिला एक्सपिरियन्स असणार आहे टेंट कॅम्पिंगचा. तर ह्या टेंटमध्ये नाही मी झोपणार आहे. ही ऑक्युपाय केली आहे लोकांनी, ॲक्च्युली जमा केले, कब्जा केला यांनी, कब्जा. तर मी हा टेंट सरेंडर केला आहे बघा. म्हणजे ऑक्युपायपेक्षा जास्त ऑक्युपाय झाला हा टेंट. आणि त्यात आता शेखर पण झोपणार आहे इथे. तर आपण घेऊया कल्टी इथून. मी चाललोय समोर गणेश बरोबर. आणि राकेश पवार इकडे आहेत. सुवर्णला स्टोरी सांगा, उद्या आम्हाला सांगा. अजून आणि आता अजूनही लोक सगळे जागे आहेत, पण आता आपण झोपणार आहोत. झोपायला चाललोय. बाई सगळ्यात सकाळचे 4 वाजायला आले. घेतलंच ना टेंट मध्ये. इथे आपला टेंट आहे 71 नंबरचा. काही एवढं इंटरेस्टिंग नाही. चला मग गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड नाईट, वॉट एव्हर, गुड नाईट. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे 9:15 झालेत. आपण उठलो लवकरच, 8 वाजता जाग आली, कारण सकाळी सकाळी देवाची गाणी लावलेली. आपण थोडं कॅम्पपासून लांब आलो आहे बाईकवर. आपण चाललो आहे बीचवर. बीचवर थोडं फोटोशूट वगैरे करायचं आहे. आणि समोरचा बीचचा म्हणजे समोरून बीच पण बघायचं. सकाळी रात्री तर आपण एक्सपिरियन्स केला, तुम्ही पण एक्सपिरियन्स केलाच असाल. तर आता आपण जाऊया बीचवर. पण रस्ता हात जातो की नाही ते माहीत नाही. आम्हाला सांगितलेलं पुढून लेफ्ट आहे. तर राकेश पवार गेलेले पुढे, मला वाटतं ते आले परत. हा नाही आहे. कुठून आहे? पुढून आहे, स्मशानभूमी. पुढून आहे का रस्ता? बोर्ड लागलेला ना, मेन बोर्ड. चला पुढून रस्ता आहे. अजूनही आपल्याला रस्ता नाही भेटलाय. राकेश पवार जाऊन उभे आहेत तिकडे. मस्त मैदान आहे बघा इकडे क्रिकेटचं. म्हणजे सकाळी सकाळी आली सगळी. आणि आजूबाजूला बंगले वगैरे पण आहेत जबरदस्त. तिथलं पिच वगैरे बनवलंय मस्त. पाणी परत 1 किलोमीटर आतमध्ये. एवढी शांतता आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी त्या स्पॉटला आलो आहे जिकडे काल रात्री आपण आलेलो बाईक्स घेऊन. कसली वाटते ना डॉमिनर आपली आणि हायनेस. शांतता एक्सपिरियन्स करा. तर आता इकडे छानपैकी फोटोशूट करून आपण मग निघणार आहोत. चहा पिले सकाळी सकाळी, नाश्ता नाही केला, नाश्ता बाकी आहे. नाश्ता करू आणि त्याच्यानंतर निघू, कारण दुपारी लेट निघालो ना की ऊन लागणार आहे. बाकी सगळे कारमध्ये जाणार आहेत, आपल्याला बाईकवर जायचं जॅकेट वगैरे घालून. राकेश पवारांचे 50,000 सबस्क्रायबर झालेत, त्याच्यामुळे त्यांनी एक स्पेशल हुडी शिवून घेतले. स्वतःसाठी गिफ्ट दिलं. आमच्या पार्ट्या बाकी आहेत अजून, त्या काही दिल्या नाहीत. त्या हुडीचा फोटोशूट चालू आहे बघा. खरंच शांत आहे, मस्त.
तर आता आपण पुन्हा चाललेलो आहोत कॅम्पिंगला. गोराई बीच नंतर म्हणजेच मुंबईला मीरा भाईंदरला जो उत्तन आणि गोराई बीच आहे, तर गोराई बीचला आपण बाईक राईडचा एक्सपिरियन्स घेतला आहे बीचवरती. तिकडे अलाउड आहे, तिकडे जाऊ शकतो घेऊन. त्याच्यानंतर इकडे घेतलेलं आहे, तर जबरदस्त आहे आणि खूप सुंदर बीच आहे, खूप मोठाही बीच आहे हा. तर आता चला परत जाऊया कॅम्पिंग साईडला. तर छानपैकी आता आपण एक वेगळा अनुभव घेणार आहोत. म्हणजे गावी आलं ना की गावचे ॲडव्हेंचर्स पाहिजेत ना, तर बघा हा ॲडव्हेंचर बैलगाडी राईड. सगळे जातात. बसतील ना सगळे? चल 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 चला बसावर. तुम्ही बसा दादा पहिले. मी चालवणार. एवढे बैल कसे बसले? तर बैलगाडीवर सगळे बैल बसलेले आहेत आता. रेकॉर्डिंग पण होते इथे. हो, रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंगच चालू आहे. आणि दादा आपल्याला घेऊन जाणार आहेत राईडला. दादा आपलं नाव काय? धनेश ठाकूर. अरे काय बात आहे ठाकूर साहेब. गाडी थोडे या पुढे 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 सरक गणेश. बॅलन्स तर मिळाला पाहिजे थोडासा. इकडे होणार नाही ये, इकडे. जाता वेळेस तुम्हाला तर हे करायचं, तुम्ही पण गाडी हाकलू शकता. चालू शकतो. ते रस्त्यात सोडून घ्या. थांबा. हे फोन ओ बैलांचं नाव काय? करायचं. ओ याचं नाव काय? काळू ठरवलं. याचं नाव नाही ठेवली? आता प्रत्येकाने तेच बोलतात की नाव काय ठेवायचे, प्रत्येकाने अलग अलग. अरे नावं तर पाहिजेत ना. ढवळ्या पवळ्या ढवळ्या पावळ्या आणि कलर पण तोच आहे ना. हा. आणि मस्त पैकी बैलगाडीची राईड सुरू झालेली आहे आपली. आणि एक सुज्ञान MBA असणारा माणूस मस्त अशी बैलगाडी चालवतो. सुज्ञान सुशिक्षित माणूस आज बैलगाडी चालवतोय. फ्री सोडा. कांबळ्यांचा बैलगाडा. हा. ढवळ्या आणि पवळ्या आम्हाला घेऊन चाललेत रानामध्ये फिरायला. थोडं आतून चाला ना, तिथे लागेल तुला पहिला. तुम्ही हे करत राहा. हमको ये फुटेज मागता है. मला पाठ केले येऊ दे. तिकडे टर्न मारायचं आहे ना दादा. हा तिकडे. बाईक चालवल्यानंतर बैलगाडीचा प्रवास. वॉट अ ट्रान्सफॉर्मेशन. असे जाऊ दे पुढे, नंतर असं टर्न घे. टर्न पण मारायला लागेल का? हा तुम्ही सांगतो तसं करा बस फक्त. ढवळ्या ए पवळ्या. चालूच आहे ना हे, चालूच राहणार ना. तर आता मस्त अशी बैलगाडीची राईड आपण एन्जॉय केलेली आहे. आणि डे टाईम व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी परत अधिरा कॅम्पिंगचा. अजून पण क्लायमेट एकदम सुंदर आहे, थंड आहे, गार हवा सुटले, गरम नाही होत आहे. आणि अशा प्रकारचे टेंट्स आहेत जे संध्याकाळी दाखवलेले मी तुम्हाला. माझ्या आयुष्यातला पहिला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स हा चांगलाच होता. इथे पण फोटो काढू शकतो आपण. इकडे टेंट्स असतात, जसं म्हणजे क्राऊड असतात तसे टेंट्स लावले जातात. आणि इथे सगळे आहेत. त्या मी डे टाईम व्ह्यू दाखवते, काल रात्री दाखवले मी ऑलरेडी तुम्हाला, आय नो. आणि तिकडे आहे टॉयलेट अँड वॉशरूम एरिया. लेडीजसाठी एक टॉयलेट आणि एक टॉयलेट बाथरूम आहे, असं कॉम्बिनेशन आहे. आणि जेंट्ससाठी पण सेम आहे. फूड तुम्हाला इथे सर्व केलं जातं. बुफे सिस्टम असतो. पार्किंग तुम्हाला त्या साईडला आहे. आणि तिकडे एक चेंजिंग रूम आहे, वुडन कॉटेज बनवलेलं आहे. तिकडे क्रिकेट खेळू शकता. आणि बाकी भरपूर गोष्टी आहेत, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल वगैरे सगळं करू शकता इकडे. सो इट्स हां टर्फ आहे, दाखवलं जातं तिकडे समोरच टर्फ आहे. सो इट्स अ कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज म्हणायला बिलकुल हरकत नाही. माझ्या आयुष्यातली पहिली कॅम्पिंग आणि ती एकदम चांगली ठरले. कारण मी बाकीचे पाहुणा वगैरे ह्या सगळ्या एन्क्वायरीज केलेल्या, फॅमिलीबरोबर प्लॅनिंग केलेलं, पण मला भरपूर नेगेटिव्ह रिव्ह्यूज आले त्याचे. त्यामुळे मी गेलो नाही किंवा हिंमत नाही केली. खास करून टॉयलेट्स वगैरेचे रिव्ह्यूज म्हणजे ते थोडे क्लीन नसतात आणि त्याच्याबद्दल थोडा मी कन्सर्न असतो. पण इकडे तसं काही घडलं नाही, चांगला एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट टाईम फॅमिलीला घेऊन येणार आहे हे नक्की. तर थोड्या वेळात आपण इथून चेकआउट करू. बाकी सगळ्या गोष्टी आपण एन्जॉय केलेल्या आहेत. आणि जायच्या पहिलं मी तुम्हाला जे इथले मालक आहेत ते आपले मित्रच आहेत, त्यांना भेटवणार आहे. ते तुम्हाला सगळं पॅकेज वगैरे काय आहे ते सगळं एक्सप्लेन करतील. तर आपण जबरदस्त असं एन्जॉयमेंट केलेली आहे.
तुम्ही माझे ट्रॅव्हलॉग्स रेग्युलर पाहत असाल तर तुम्हाला कळत असेल की आपण ज्या ज्या ठिकाणी जातो ते सगळं डिटेलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो आणि कशा जागा म्हणजे कसं असं सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, कोणत्या जागी रेस्ट्रिक्शन्स असतात, कुठे कुठे आपण जाऊन अपसेट होतो की ऑनलाईन काय वेगळं दिसतं आणि तिथे पोचल्यानंतर काही वेगळं असतं. माझ्या आयुष्यातली पहिली कॅम्पिंग खरंच म्हणजे अनबिलिव्हेबल असेल तुम्हाला, पण दिस इज द फर्स्ट कॅम्पिंग ऑफ माय लाईफ आणि पहिल्याच कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स एवढं धमाकेदार होतं. म्हणजे सकाळी 4 वाजेपर्यंत कोण नसतं आणि कोण अलाव करतं, तर ते सगळं आपण इकडे एक्सपिरियन्स केलेलं आहे. अँड ऑल क्रेडिट गोज टू मॅन बिहाइंड द कन्सेप्ट धीरज. धीरज यांचं हे पूर्ण कन्सेप्ट आहे बीच कॅम्पिंगचा आणि आय थिंक ह्या बीचला हा एकच कॅम्पिंग बेस आहे ना, हा एकच कॅम्पिंग आहे इकडे. आणि खरंच धीरजनी मनापासून मेंटेन केलं. म्हणजे एक असतं प्रोफेशन, जे प्रोफेशनसाठी तुम्ही करता पैसे कमवण्यासाठी, आणि एक असतं पॅशन. तर ह्या माणसामध्ये ना ती पॅशन बघितली आम्ही कालपासून. म्हणजे त्यांची सर्व्हिस, कस्टमर हँडल वगैरे आणि प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येक गोष्ट मॅनेज करणं, स्वतः एवढं मस्त गायलं आहे त्यांनी, होस्टिंग केले. खरंच म्हणजे ह्यांना तो हक्क आहे की तुम्ही इकडे करा आणि करू शकता. ही इज ऑल सेटल्ड. आता मी धीरजना विचारतो की तुम्हाला जे पॅकेजेस आहेत इकडे ते कशा प्रकारे भेटतात, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे. स्वीट अँड शॉर्टमध्ये, बाकी डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेल मेन्यू वगैरे काय असतं ते. कारण आता ऑलरेडी ते पण रात्रभर जागलेत, म्हणजे सकाळपर्यंत जागलेत आणि आताही जागत आहेत. 12 वाजून गेलेत, अजून आम्ही चेकआउट नाही केलं. कुणाला कसलेही रेस्ट्रिक्शन टाकत नाहीत. इकडे आले ना तुम्ही की घरच्यासारखं वाटतं. नाही तर काय काय हॉटेल्सला असं वाटतं की आपण कोणत्या कॉलेजला गेलो, प्रिन्सिपल ओरडतोय की बाबा झाले 12 वाजले, चला 8 पा तुमचं आणि रूममध्ये जा. इकडे तसं काहीच नव्हतं. तर धीरज प्लीज एक्सप्लेन करा की काय पॅकेजेस आहेत इकडे वगैरे. हे 1500 रुपये पर पर्सन आहे. हे विकेंडमध्येच चालतं. मोठा ग्रुप असेल तर आपण वीकडेजमध्ये घेतो. आणि 1500 रुपयामध्ये सुरुवातीला चेक इन आहे 3 वाजता. त्यानंतर इंडोर आउटडोर गेम्स 6:30 ते 6 वाजता इव्हिनिंग ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर लाईव्ह म्युझिक असतं. 8 वाजता बार्बिक्यू आणि 10 वाजता डिनर. 9:30 ते 10 वाजता लाईव्ह म्युझिक नंतर सरप्राईज एक असतं ते इकडे आल्यानंतर कळेल. व्हिडिओमध्ये दाखवलंय पण ते इकडे आल्यावर कळेल. आणि जॅकेट नोटीस करा धीरजचं. मुंबई पोलीसमध्ये आहेत, सर्व्हिस करून, म्हणजे मुंबई पोलीसमध्ये सर्व्हिस करून ते सगळं एवढं हँडल करतात. पत्नीला मी मदत करतो, म्हणजे पत्नी हँडल करते. पत्नीचंच आहे पण तिला मी पूर्ण मदत करतो. प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागे एक बाई असते. त्याचे एक्झाम्पल जे आपल्याला पाहायला भेटतात ना, ते इकडे येऊन तुम्ही एक्सपिरियन्स करा. इकडे आले ना धीरजला भेटा आणि वहिनींना भेटा की का मी हे सांगतोय ते तुम्हाला कळेल आणि कसं मॅनेज करतायत ते सगळं. आणि इथे अजून काय काय फॅसिलिटी. इकडे यायचं कसं आहे? यायचं इथे मुंबईवरून सोपं आहे. डहाणू लोकल, डायरेक्ट डहाणू लोकल बोरिवलीवरून तुम्हाला फक्त इथे 1.25 तासामध्ये इथे टच होणार. तुम्ही बोरिवलीवरून निघालात तर 1.25 तासात टच. दादरवरून निघालात तर 1-2 तासामध्ये टच होतात इथे आल्यानंतर. आणि सफाळे स्टेशनला उतरायचं. सफाळे स्टेशनवरून डमडम आहेत, बसेस आहेत. आम्ही त्यांना येणाऱ्या पाहुण्यांना नंबर देतो आणि मग ते विरारला असताना त्यांना कॉल करतात. अच्छा, आमचा ग्रुप आहे. म्हणजे तुम्ही इन ॲडव्हान्स धीरजला इन्फॉर्म करा तुम्ही किती ग्रुप आहे, किती काउंट आहे. त्या पद्धतीने धीरज तुमच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन अरेंज करतील. त्याचे चार्जेस एक्स्ट्रा असतात, नॉट इन्क्लुडेड इन पॅकेज. ते मी आता क्लिअर करतोय कारण एवढ्याच्या पॅकेजमध्ये एवढं देणं हे पण खूप म्हणजे अनबिलिव्हेबल होतं ते सगळं. आणि जसे आता हसायत ना, हे असेच तुम्हाला भेटणार आहे तिकडे आले की. खरंच म्हणजे आपण एवढं सगळं एक्सपिरियन्स केलं आजपर्यंत. मी ट्रॅव्हलॉग्स आणतो तुमच्यासाठी आणि हे खरंच मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडते. कारण कॅम्पिंग करायचे ना तर भरपूर कॅम्पिंग साईट्स फॅमिलीबरोबर अनकम्फर्टेबल ठरतात. खास करून आपण जेव्हा लहान मुलांबरोबर जातो. पण इकडे मला काही नाही वाटलं. मी परत येतोय माझ्या फॅमिलीला घेऊन, माझ्या मुलगीला घेऊन. आणि खरंच मी धीरजला सांगणार आहे मी कधी येतोय ते. सॅटर्डे संडे आम्ही येतो कारण बायकोला संडेशिवाय सुट्टी नसते. हेच आहे. आम्ही म्हणजे आदल्या दिवशी माझी पत्नी जे चुलीवरती जेवण बनवते, मी थोडंसं सगळ्यांसाठी पळतो. आणि तुम्ही सगळे पाहुणे निघताना ज्या वेळेला फक्त असं मजा आली, जेव्हा म्हणतात ना मजा आली, तेव्हा इथे असं बरं वाटतं. कमावलं, खूप कमावलं. तेच कमावलं. आदल्या दिवशीचे जागरण हे सार्थक ठरलं असं वाटतं. बरं वाटतं की चांगलं वाटलं. खरंच खूप जबरदस्त आहे. अँड ही इज अ व्हेरी गुड सिंगर.
तुम्ही धीरजचा आवाज ऐकला ना, फॅनवाल्याचे फॅनवाले खरंच. खूप मस्त गातो धीरज. आणि बाकी लाईव्ह सिंगिंग वगैरे चांगली होतं. त्यांचं नाव काय होतं ज्यांनी? गीतेशनी पण खूप छान गायलं. बाकी वहिनींनी जेवण जबरदस्त बनवलं. हां, जेवण वहिनी बनवतात इकडे, ते मेन्शन केलं नव्हतं. तुम्हाला इकडे घरगुती जेवण भेटणार आहे चुलीवर. हां, चुलीवरचं. आज आम्ही जेवलो आहे, म्हणजे काल आम्ही जेवलो, आम्हाला काही त्रास नाही झाला. जसं घरी असतो ना तसेच आहोत आम्ही. आणि तुम्हाला इकडे वॉशरूम, टॉयलेट वगैरे फॅसिलिटीज पण चांगले आहे. सकाळी गरम पाणी आहे, ते चुलीवरचंच आहे सगळं. तर चुलीवरचं सगळं एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. आणि ते सगळं संपल्यानंतर बैलगाडी पण एक्सपिरियन्स करायला भेटणार आहे. समुद्र समोर आहे, सगळं दाखवलं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. सो थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे इकडे येण्यापेक्षा इकडे तुम्हाला भेटून जास्त आनंद झाला. मला सुद्धा आनंद वाटला तुम्हाला खरंच. म्हणजे मनापासून आपण कुणाला भेटतो ना कधी, आणि तो आनंद येतो, तो धीरजला भेटल्यानंतर झाला. हां, तर नक्की कॅम्पिंगला व्हिजिट करा. आणि पर्सनली रेकमेंडेड आहे, नॉट प्रमोशनल व्हिडिओ, नथिंग. पर्सनली रेकमेंड करतोय मी, मला आवडले खूप. तर तुम्ही नक्की इकडे या. कसं यायचे वगैरे काही डाऊट असेल, यू कॅन कॉल धीरज. त्याचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर मेन्शन करतोय. तर चला, आता घेतो मी तुमचा निरोप. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये, कोणत्या तरी नवीन ठिकाणी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.